विधानसभा निवडणुकीमधलं महायुतीचं हे अभूतपूर्व यश हे महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे आणि यापेक्षा मोठा धक्का म्हणजे काँग्रेसच्या दिग्गजांचा झालेला पराभव। गेली अनेक दशकं राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले अनुभवी नेते यंदाच्या वेळेला नवख्या उमेदवारांच्या समोर पराभूत झाले। कोण आहेत हे नेते बघूया। बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमती ठाकूर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसमधले हे दिग्गज नेते। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला। महायुतीनं विक्रमी मतं मिळवून महाविकास आघाडीला धक्का दिला। त्यातला अजून एक मोठा धक्का म्हणजे गेली अनेक दशकं राज्याच्या राजकारणात वावरत असलेल्या मोठमोठ्या दिग्गजांचा झालेला पराभव। यातलं पहिलं नाव आहे बाळासाहेब थोरात। संगमनेर आणि बाळासाहेब थोरात हे समीकरण बनलं होतं। गेले 8 टर्म थोरात संगमनेर मधून आमदार म्हणून निवडून आले। यंदा सलग 9व्यांदा थोरात निवडणुकीच्या रिंगणात होते। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देखील त्यांचं नाव घेतलं जायचं, पण यावेळी भाजपच्या नवख्या अमोल खताळेंकडून थोरातांना पराभव स्वीकारावा लागला। विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात राज्यभर फिरले, मात्र आपल्याच मतदारसंघात लोकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडले अशी चर्चा आहे। दुसरीकडे विखे पाटील यांनी लोकसभेतल्या पराभवानंतर अमोल खताळ सारख्या नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली आणि विजयश्री खेचून आणली आहे। खोटा नॅरेटिव्ह सेट करून तुम्ही ज्या पद्धतीने माझी बदनामी केली, डॉक्टर सुजयची बदनामी केली, शेवटी दहशतीचं जे झाकण आहे त्यांच्या तालुक्यातल्या जनतेनेच आता मला वाटतं फेकून दिलंय आणि सर्व दबाव, सर्व पैशाचा अन्य सगळ्या बळाचा वापर करून पाहिला त्यांनी शेवटी। परंतु लोकशाहीमध्ये जनता जनार्दन हा सगळ्यात मोठा, जनता जनार्दन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, हे संगमनेरच्या मतदाराने दाखवून दिलं। धक्कादायक निकालांच्या यादीतलं दुसरं नाव आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण। कराड दक्षिण मधून गेले 2 टर्म पृथ्वीराज चव्हाण आमदार होते, पण यंदा याच मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक पृथ्वीराज बाबांना करता आली नाही। कराड दक्षिण मधल्या या लढतीत पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या अतुल भोसलेंकडून पराभव स्वीकारावा लागला। काँग्रेसला निकालाच्या दिवशी बसलेला तिसरा मोठा धक्का म्हणजे अमरावतीच्या तिवसामध्ये यशोमती ठाकूरांचा झालेला पराभव। तिवसा हा काँग्रेसचा बालेकिल्ला। 1978 पासून 1999 पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व होतं। मधल्या 10 वर्षात भाजपनं हा मतदारसंघ काबीज केला, पण 2009 मध्ये यशोमती ठाकूर आमदार झाल्या तेव्हापासून गेले 3 टर्म काँग्रेसच्या यशोमती ठाकूर इथे आमदार होत्या। पण यंदा मात्र भाजपच्या राजेश वानखेडेंनी यशोमती ठाकूरांचा 7600 मतांनी पराभव केला आणि 15 वर्षानंतर इथली काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणली। काँग्रेसच्या दिग्गजांसह आणखी बड्या चेहऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि म्हणून याची जबाबदारी ही नेतृत्वाला घ्यावीच लागेल। दोन्ही नेतृत्वांना ती जबाबदारी घ्यावी लागेल आणि या बाबतीमध्ये ते जबाबदार आहेत। कुठलाही नेता जेव्हा प्रमुख असतो तेव्हा त्या प्रमुखाने ती जबाबदारी स्वीकारायलाच हवी आणि म्हणून नुसतं EVMचं म्हणत नाही, परंतु EVMचा निकाल हा एकदा तरी लागला पाहिजे। हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर मतदानाच्या आदल्या दिवशी चर्चेत आलेली पिता पुत्राची ही जोडी। विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप करताना विरारमध्ये झालेल्या गोंधळाची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा झाली। मात्र हितेंद्र ठाकूर यांचा वसईतून तर क्षितिज ठाकूर यांचा नालासोपारा मतदारसंघातून पराभव झाला। थोडक्यात काय तर नेता कितीही दिग्गज असला तरी त्याचा जय किंवा पराजय हा जनतेच्या हातात असतो। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।